नमस्कार. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा या कार्यक्रमामध्ये मी अनुया गरवारे धारक तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 दररोज संध्याकाळी 4 वाजता माहिती आणि जनसंपर्क संचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब लिंक वरती तुम्हाला हे कार्यक्रम पाहता येतील. त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तासच्या FB पेज वरती सुद्धा तुम्हाला हे कार्यक्रम पाहता येतील. अनेक साहित्य प्रकारांवरती आजपर्यंत हे कार्यक्रम छान छान झालेले या डिजिटल माध्यमातून आपण बघितले. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रवास वर्णन या साहित्य प्रकारावरती आपली चर्चा होणार आहे. प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखन रूपाने मांडणे म्हणजे प्रवास वर्णन, अशी एक ढोबळ मानाने आपल्याला प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची व्याख्या करता येईल. त्याचं स्वरूप हे हकीकत किंवा वृत्तांत कथन या प्रकारचं असतं. प्रवास वर्णन ही त्या काळाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी असतात आणि म्हणूनच ती अभ्यासाची साधनं म्हणून देखील त्यांचा वापर केला जाऊ शकतो. प्रवास वर्णन हा खरं तर कथा कादंबऱ्यांसारखा वाङ्मय प्रकार नाही. आत्मचरित्राशी त्याची जवळीक होऊ शकेल कारण लेखकांनी प्रवासात अनुभवलेल्या गोष्टींचंच तर ते कथन असतं. लेखकाच्या प्रवासात आलेल्या अनुभवांचं ते कथन असतं. प्रवास वर्णनाची निवेदन पद्धती ही त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. म्हणजे कदाचित पत्र रूपाने ते प्रवास वर्णन असू शकतं, दैनंदिनीच्या रूपात असू शकतं, आठवणींच्या रूपात असू शकतं, संवाद रूपामध्ये असू शकतं किंवा प्रवास जसा घडत गेला तशा पद्धतीने तो उलगडून सांगितलेला असू शकतो. प्रवास वर्णन म्हटल्यानंतर आपल्याकडे एकदम चीनचा युएनएच सिंग आपल्याला आठवतो, कारण की तो भारतात येऊन गेल्यानंतर त्यांनी केलेलं भारताचं प्रवास वर्णन हे सर्व परिचित आहे. त्याच्याच बरोबर रिचर्ड बर्टन असेल, फाहियान असेल, असे अनेक परदेशी प्रवासी जे भारतात येऊन गेले आणि त्यांनी भारताचं प्रवास वर्णन लिहून ठेवलेलं आहे. इंग्रजी वाङ्मयाच्या प्रभावामुळे जे साहित्य प्रकार मराठीत आले त्यातलाच प्रवास वर्णन हा एक महत्वाचा साहित्य प्रकार. 1849 मध्ये महादेव गोविंद शास्त्री कोल्हटकरांनी कोलंबसाचा वृत्तांत लिहिला. त्याच्यानंतर जगन्नाथ विठोबा क्षत्री यांनी 1868 मध्ये 2 मित्रांच्या संभाषणामधनं गोकर्ण महाबळेश्वर यात्रेचा वृत्तांत लिहिला. पंडिता रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास आपल्याला माहिती आहे. त्याही त्यांनी आठवणी पत्र रूपामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. अर्थातच ते समाज प्रबोधनासाठी केलं गेलेलं प्रवास वर्णनपर लेखन होतं. त्यानंतर 1887 साली लिहिलेलं पण 1907 साली प्रकाशित झालेलं गोडसे भटजींचं माझा प्रवास हे खऱ्या अर्थानं मराठीतलं प्रवास वर्णन म्हणावं अशा प्रकारातलं हे लेखन. त्याच्यानंतर मग काणेकरांचं धुक्यातून लाल ताऱ्याकडे आलं 1940 मध्ये. प्रवास वर्णनाला वाङ्मयीन महत्व मिळावं अशा अर्थाचं ते लेखन होतं. दैनंदिनी लेखनाची पद्धत त्यांनी त्याच्यामध्ये वापरली होती. मग गंगाधर गाडगीळांचं गोपुरांच्या प्रदेशात किंवा सातासमुद्रा पलीकडे, प्रभाकर पाध्यांचं तोकोनामा, दिबा मोकाशींचं 18 लक्ष पावले, जयवंत दळवींचं मिस्किल असे लोक, दोन्ही दांडेकरांचं दुर्गभ्रमण असेल, वसंत आबाजी डहाकेंचं यात्रा अंतरयात्रा, पु ल देशपांड्यांचा अपूर्वाई पूर्वरंग वाचलं नाही असं मला वाटतं महाराष्ट्रात कोणीही नसेल. अगदी आतापर्यंत मीना प्रभूंची 13-14 प्रवास वर्णन, माझं लंडन, न्यूयॉर्क, रोम राज्य, चिनी माती, इजिप्तायन अशी 14 प्रवास वर्णनांची मालिका त्यांनी लिहिली. आणि हा असा सुंदर प्रवास
आपल्या ह्या मराठी साहित्यामध्ये प्रवास वर्णनांचा होत गेला आहे, अजूनही होतो आहे. मला वाटतं आपलं आयुष्य देखील एक प्रवासच असतो. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण प्रवासच तर करत असतो आणि या प्रवासामध्ये आलेले काही सुंदर अनुभव काही जण लिहून ठेवतात आणि मग ती प्रवास वर्णनं म्हणून ती आपल्या अनुभवास येतात. या सगळ्या साहित्यिकांची मी आता नावं घेतली, त्याच्यामध्येच एक मोलाची भर घालणारी अशी 2 मंडळी आज आपल्याकडे आहेत. मी त्यांना इथे इथे आमंत्रित करते. आज आपल्याकडे उपस्थित आहेत साताऱ्याहून डॉक्टर संदीप श्रोत्री. नमस्कार. नमस्कार. आणि आपल्याकडे पुण्याहून उपस्थित आहेत राजेश्वरी किशोर. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये. मी पटकन दोघांची ओळख करून देते आपल्या रसिक प्रेक्षकांना आणि मग आपण मुलाखतीकडे वळूया. डॉक्टर संदीप श्रोत्री साताऱ्यामध्ये शल्य विशारद म्हणून 1991 सालापासून कार्यरत आहेत. पोटाची एंडोस्कोपी आणि लेप्रोस्कोपी तज्ञ म्हणून ते काम पाहतात. अनेक वैद्यकीय संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. पर्यावरणाशी संबंधित देखील त्यांचं खूप काम आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी खूप लेखनही करून ठेवलेलं आहे. रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ हे त्यांनी साताऱ्यामध्ये स्थापन केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या बहुतेक गड किल्ल्यांवरती त्यांची भटकंती सुरू असते. हिमालयामधल्या अनेक ट्रेकिंगच्या मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरचं विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. जगभरातील अनेक अभयारण्यांमध्ये त्यांनी भटकंती केलेली आहे आणि त्या सगळ्या अनुभवांवरती आधारित त्यांनी पुष्कळ लेखन केलेलं आहे. अर्थातच आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला ते उलगडतच जाणार आहे त्यांचा प्रवास देखील. अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशी त्यांची सगळी पुस्तकं आहेत. एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्प पठार कास, मार्क इंग्लिश, साद अन्नपूर्णेची, कासवांचे बेट, मनूचे अरण्य इत्यादी अनेक पुस्तकं आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या आजपर्यंत बाजारात येऊन गेलेल्या आहेत. संदीप सर, तुमचं मनापासून स्वागत करते. राजेश्वरी ताईंची सुद्धा ओळख करून देते इथे. बीएससी इलेक्ट्रॉनिक्स असलेल्या राजेश्वरी ताई, निकोबारची नवलाई हे त्यांचं पहिलंच पुस्तक राजहंसानं प्रकाशित केलेलं बाजारामध्ये प्रवास वर्णन या स्वरूपातलं आलेलं आहे. गेल्या वर्षी मला वाटतं जानेवारीमध्येच त्याचा प्रकाशन सोहळा झाला. म्हणजे राजेश्वरी ताई, खऱ्या अर्थानं आज आपण इथे तुमच्या पुस्तकाचा वाढदिवस साजरा करतोय असं म्हणायचं. आता 2021च्या जानेवारीत आपण हा कार्यक्रम करतोय. राजेश्वरी किशोर या नावानं त्या ब्लॉग लेखन करतात. पंचधारा या हैदराबाद मधल्या तेलंगणा मराठी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या त्रैमासिकात त्यांनी लेखन केलेलं आहे. वर्तमानपत्र, दिवाळी अंकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि माझा मराठीचा बोल या फेसबुक समूहामध्ये सातत्यानं लेखन करत असतात. तुम्हा दोघांचंही आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपल्या पहिल्या प्रश्नाकडे आपण लगेच वळूया. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराबद्दल आपण आज बोलतोय. तर मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची तुमची जवळीक केव्हापासून आहे, तुमची ओळख कधी झाली आणि या प्रकाराकडे तुम्ही कसे वळलात? कोणी पहिल्यांदा? प्रवास वर्णन त्या अगोदर आपल्याला प्रवास करावा लागतो हे तर खरं आहे. हे एकमेव साहित्य प्रकार असा आहे की ज्याला स्वतः बघून मगच आपल्याला ते अनुभव घेऊन मग ते शब्दात उतरावे लागतात. कादंबरी कथाकार हे सुद्धा आपण असं म्हणू की त्यांच्या मनाचे ते प्रवासच असतात. शास्त्रीय संशोधन हे देखील त्यांचा एक आयुष्य प्रवास. आत्मचरित्र म्हणलं तर तो मगाशी आपण उल्लेख केला तसा आत्मचरित्र हा देखील एक जीवनाचा प्रवासच आहे. परंतु प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार माझ्या स्वतःच्या बाबतीत मात्र लहानपणापासून परिचित होता. कारण त्याचं कारण म्हणजे माझ्या आई वडिलांचा शिक्षकी पेशा, त्यातून त्यांच्या सहलीचा निघणं, त्यांच्यावर आम्ही सहलीला जायचो, मग ते आमच्याकडनं निबंध लिहून घ्यायचे, निबंध ते वाचले जायचे सगळीकडं आणि प्रचंड म्हणजे माझ्या वडिलांची भटकंती भारत सुद्धा त्या काळात त्यांनी त्या छोट्या पगारात देखील जवळजवळ 5 ते 6 वेळा तरी संपूर्ण भारत दर्शन त्यांनी केलं होतं. भारताच्या बाहेर जाणं त्यांना शक्य नव्हतं. परंतु ते सातारा शहरात मी असल्यामुळं सातारा शहरात आमचं घर अजिंक्यताऱ्याच्या इतक्या कुशीत आहे की केव्हाही उठलं की 2 मिनिटांमध्ये मी डोंगरामध्ये कुठेतरी गेलेलो असायचो. डोंगर दऱ्या झऱ्या, तिथले ओढे, पक्षी, पशु पक्षी, अगदी बिबट्यापासून देखील आमच्या इथं आमच्या समोर यायचे, अजूनही येतात. तर अशा याच्यामध्ये मी वाढल्यामुळं मला अजूनही आठवतंय की लहानपणी
अक्षरशः हैलेच्या धुमकीतून ज्यावेळी आला होता त्यावेळी मी अगदी छोटा होतो. त्यावेळी वडिलांनी डोक्यावर खांद्यावर मला घेऊन अजिंक्यताऱ्याच्या पूर्व कड्यावर नेऊन मला तो पहाटेचा दाखवला होता. किंवा बुध ग्रह हा जनरली दिसत नाही, पहाटे गेलो तरच दिसतो खूप लवकर, तर तोही मला दाखवला. म्हणजे अशा मी भटकंती वडिलांच्यावर आम्ही केलेली होती. आणि त्यानंतर मग हळूहळू माझं वैद्यकीय शिक्षणानंतरचं हॉस्पिटलची सुरुवात या ह्याच्यामध्ये घोड्याला जशी झापड बांधतात तशी झापड लावून आम्ही ते काम केलं. पण मूळ पिंड माझा तो भटकंतीचा होता. आणि भटकंती ही समोरच्याला कशी सांगतोय मी, समोरच्याला कसे फोटो दाखवते, नंतर फोटो डिजिटल फोटोचा युग नंतरच आहे, परंतु त्यानंतर आम्हाला म्हणजे मोकळं रान मिळालं. मग त्यामध्ये आमच्या त्या आवडीमध्येच अनेक प्रवास घडला गेला. म्हणजे पहिला अगदी सर्वात महत्वाचा म्हणजे प्रवास म्हणजे आयुष्याचा प्रवास. त्यामध्ये आमची रानवाटा नावाच्या संस्थेची स्थापना झाली. रानवाटा संस्थेची स्थापना 2000 साली झाली. आणि त्यानंतर मात्र रानवाटेवरून जाताना जे जे दिसतं, म्हणजे खाली जमीन दिसते, वर आकाश दिसतं, कडेला झाडं दिसतात, झाडांच्या वर पक्षी बसलेले असतात, झाडांच्या मध्ये प्राणी दिसतात, हे सगळं बघणं आणि त्याचं वर्णन करणं. त्यातल्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर आम्ही फिरत होतो, त्यांच्याकडनं मला काय काय ऐकायला येत होतं. आणि हे सगळं थोडंसं लालित्यपूर्ण भाषेमध्ये समोरच्याला सांगणं, हा एक नाद मला जडला म्हणा. अक्षरशः हजारो स्लाइड शो आणि लेख माझे इतर ह्याच्यातनं यायला लागले. आणि ते असं उचमळून येतं ना, तसं उचमळून येऊन ते त्याचं शब्दात रूपांतर झालं. अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, पुढे मी बोलण्याच्या ओघात सांगेन, परंतु त्यातनं मग एक एक या पुस्तकांचा जन्म होत गेला. राजेश्वरी ताई, माझं असं काही पूर्वीचं बालपणी काही फिरणं झालं नाही, पण पुस्तकं भरपूर वाचली गेली. माझे वडील भरपूर पुस्तकं सुट्टीत विकत घेऊन यायचे गोष्टीची. त्यात अरेबियन नाईट्स मधलं सिंदबादच्या सफरी वाचल्या, गलिवर ट्रॅव्हल्स वाचले. म्हणजे सुरुवात प्रवास वर्णनाची तिथूनच झाली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात नातेवाईक असल्यामुळे पुणे मुंबई एवढंच फिरणं व्हायचं. पण जे पुस्तकातून वाचन व्हायचं की परप्रांतातलं परदेशातलं वाचन झालं की असं वाटायचं आपल्यालाही कधीतरी जाता यायला पाहिजे. पण लग्न झाल्यानंतर नवरा मिलिटरीतला असल्यामुळे आमचे दर 2-3 वर्षांनी बदल्या होत गेल्या. आणि मग बदल्या झाल्या 25-27 वर्षापूर्वी. तेव्हा काही टेलिफोन नव्हते किंवा इंटरनेट नव्हता. तर आम्ही 2 लहान मुलांना घेऊन गेलो गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशात. तर तिथली वर्णनं पत्रांनी पाठवली जायची की आज आम्ही इथे हे बघितलं. मग बहिणींना पाठवली, घरच्यांना, मैत्रिणींना किंवा, तर त्यांचे अभिप्राय यायचे मग उत्तराने. तर म्हणजे प्रवास वर्णन लिखाणाची सुरुवात खरं तिथूनच झाली. आणि त्यावेळेला महाराष्ट्राबाहेर आणि मिलिटरी कॅम्पसमध्ये मराठी वाचन खूप कमी मिळतं. म्हणजे तर हिंदी इंग्लिश वाचन करून तिथली प्रवास वर्णनं वाचून आणि मग त्याप्रमाणे एक एक परिसर बघून आम्ही अक्षरशः सौराष्ट्र पिंजून काढला. आंध्र प्रदेशचे छोटे मोठे सगळे पर्यटन स्थळं बघितली आणि मग ते पत्राद्वारे कळवत असायचे मी. म्हणजे प्रवास वर्णनाचा संबंध नंतरच आला. बरोबर. हे खरंच किती छान आहे. म्हणजे तुम्ही म्हटलात की बालपणी जसं आपण म्हणतो ना की कथा ही अगदी आपण छोट्या चिवकाऊच्या गोष्टी आई आपल्याला सांगत घास भरवत असते तेव्हापासून कथा या साहित्य प्रकाराशी आपला परिचय होतो. तसंच तुम्ही म्हटलात तसं सिंदबादच्या सफरी, गलिवर ट्रॅव्हल्स मधनं इतक्या लहान असतानाच खरं तर आपला प्रवास वर्णनाशी देखील परिचय होतो. आणि त्यामुळे आपण प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराशी तेव्हापासूनच खरेच जोडले गेलेलो असतो. पण कालांतराने जसजसे आपण मोठे होतो मग आपल्याला असं लक्षात येतं की प्रवास वर्णन लिहिण्याच्याही वेगवेगळ्या शैली आहेत. तसा मी मगाशी उल्लेख केला की दैनंदिनी स्वरूपात काही लिहिल्या. मीना प्रभूंचं मला वाटतं न्यूयॉर्क हे दैनंदिनी स्वरूपात लिहिलं गेलेलं आहे. किंवा संवाद रूपानं काही लिहिली गेलेली आहेत, पत्र रूपानं काही लिहिली गेलेली आहेत, आठवणी रूपानं काही लिहिली गेलेली आहेत. तर तुमची आवडती शैली कोणती आहे? प्रवास वर्णन लिहिण्याची म्हणा किंवा वाचण्याची, की कोणत्या शैलीतली प्रवास वर्णनं तुम्हाला भावतात जास्त? खरं सांगायचं ना तर पुलंनी म्हणल्यासारखं की पूर्वीच्या काळी प्रवास वर्णन म्हणजे भूगोलाचं पाठ्यपुस्तक आणि पर्यटन महामंडळाची एक पुस्तिका ह्याचं एकत्रीकरण करायचं म्हणजे प्रवास वर्णन झालं. आता ते त्यांनी मला वाटतं त्यांच्या अपूर्वाईच्या सुरुवातीला त्यांनी लिहिलेले एक विनोद आहे, परंतु तरी देखील त्यात थोडंसं तथ्य होतं आणि आजही आहे. बऱ्याच जणांची प्रवास वर्णन मी वाचतो म्हणजे सकाळी 7 वाजता उठलो, गाडीत बसलो, बाहेर आलो, असंच. मुद्दा हा त्यातला आहे की प्रवास वर्णन हे व्यक्तिगत स्वरूपात नसावं. प्रवास वर्णन हे
काहीतरी तिथला निसर्ग जसं नाही मला म्हणायचं, संशोधनात्मक आहे किंवा भूगोल आहे, काही असलं तरी ते माहिती देणार असावं. अगदीच प्रत्येक जणच काही अनवट वाटेवरच प्रवास करतो आणि वर्णन करतो असं नाहीये. परंतु तरी देखील आता साधं माझं केनियाचं पुस्तक आलं, केनियाचं काटेरी केनियाची मुलायम सफर हे पुस्तक आहे. मराठी भाषेमध्ये केनियावरची सफारीचं त्या अगोदर एकच पुस्तक होतं, ते म्हणजे अनिल दामलेंचं पुस्तक होतं. ते त्यांच्या दामलेंच्या प्रवास वर्णनाचं कंपनी जी आहे, प्रवास करण्याची कंपनी आहे ना, त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलं होतं. माझ्या पुस्तकामध्ये मी तिथली ग्रेट मायग्रेशन असतं, तिथले जे हरणांचे प्रकार आहेत, सारंग आणि कुरंगाचे प्रकार आहेत, गेंड्यांचे प्रकार आहेत, तिथलं संवर्धन करायच्या दृष्टीनं त्या दृष्टीने मी लिहायला लागलो होतो. आणि हळूहळू ते मला इतके जणांनी मला प्रोत्साहित केलं. माझं एव्हरेस्टच्या पायथ्याशी पहिलं पुस्तक आलं, त्या पुस्तकामध्ये सुद्धा नुसतीच हिमालयातली भटकंती नाहीये, तर त्या पुस्तकामध्ये हिमालयाच्या मध्ये पर्यटन आणि माउंटेनरिंगमुळं थोडाफार तिथला जो काही पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झालेला आहे त्याबद्दलची काळजी होती. तिथं जो हिमबिबट्या दिसतो त्याचं क्षेत्र आकुंचन पावायला लागलंय त्याबद्दलची काळजी होती. तिथल्या ग्लेशियरमध्ये गोठलेल्या बर्फामध्ये त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या शेकड्यानं पडलेल्या असायच्या, त्याचं दर्शन झाल्यानंतर मी खूप उद्विग्न झालो होतो. तर त्याबद्दलची माहिती होती आणि त्याच्यावर काय इतर संस्थांनी उपाय केलेले आहेत ते पण मी त्यात लिहिले होते. आणि असंच ते पुस्तक ज्यावेळी प्रकाशित झालं, मला ते वर्तमानपत्रात माझे लेख यायला लागले होते, त्यावेळेला कॉन्टिनेंटलच्या प्रकाशकांनी मला अगदी बोलून सांगितलं की याचं पुस्तक आपण करूया, आणि त्यांनी ते करून दाखवले. सुंदर पुस्तक काढलं. आणि ते पुस्तक ज्या वेळेला ऍडमिरल मनोहर आवटी जे आपले व्हाईस ऍडमिरल नुकतेच ते 1-1.5 वर्षापूर्वी एक्सपायर झाले, मुद्दाहून मी राजेश्वरी त्यांना सांगतो, तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला ते म्हणले, मी तुझं पुस्तक वाचलं म्हणलंय. आपले आमच्या सातारा जिल्ह्यातच ते विंचुर्णीमध्ये निवृत्त होऊन राहायचे, फलटणच्या शेजारी. आणि त्यांनी मला सांगितलं, व्हाय यू आर बॉदरिंग अबाउट दिस हिमालयाज, मिलिटरीची लोक काळजी घेत आहेत तिथे, यू बॉदर अबाउट युअर ओन ग्रेव्हयार्ड. मग काय म्हणले ग्रेव्हयार्ड? ते म्हणले, इतकं सुंदर तुझी बाग आहे मागं, पण त्याचं आता ग्रेव्हयार्डचं स्वरूप यायला लागलंय. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तर ते म्हणले 1942-43 साली मी नेव्हीत ची परीक्षा रॉयल नेव्हीमध्ये लंडनला पास झालो आणि 5 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी लंडनला गेलो. आणि ते ज्यावेळी 47 साला संपत होतो त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग मी रॉयल नेव्हीतनं इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर म्हणून जॉईन होणार त्यावेळी त्यांना 6 महिन्याचा ब्रेक मिळाला होता. आणि 6 महिन्याच्या ब्रेकमध्ये ते गावी आले होते. आणि त्यावेळी वडील म्हणले, आपण जरा फिरायला जाऊ म्हणले. मग आम्ही घोडागाडीतनं म्हणले सातारला आलो. तिथून आम्ही चालत ट्रेक सुरू केला आणि महाबळेश्वरला जायचो. पण महाबळेश्वरला जाताना वडील म्हणले, जरा आपण वेगळ्या मार्गाने जाऊ, म्हणून त्यांनी पहिला मुक्काम कास पठारावर केला होता. कास पठारावर केलेला मुक्काम त्यांचा, ते म्हणले की सप्टेंबर-ऑक्टोबरचे दिवस होते, भरपूर पाऊस पडत होता, कडे लाखो फुलांचा सगळा गालीचा पसरला होता आणि त्याच्यावर पट्टेरी वाघ पसरत होते, फिरत होते. अशा याच्यामध्ये म्हणले आम्ही तंबूच्या भोवती आम्ही बसलो होतो. आणि नंतर ज्यावेळी मला समजलं की कासचं पुष्पपठाराचं कासचं खूप ऱ्हास चालू आहे, तर ते तू स्वतः बघ म्हणले. तू फार फिरतोस वगैरे सगळं ठीक आहे, परंतु ते बाकीच्या लेण्याच्या दृष्ट्या अगोदर त्याचं संवर्धन कर. आणि मग माझ्या प्रवास वर्णनातनं एका प्रवास वर्णनातनं माझा कास पठाराकडे प्रवास सुरू झाला. आणि मग त्यातनं मग ते कास पठार माझं जे पुस्तक आहे ते आलं. त्याच्या पुढं कास पठाराचं नंतर आपण बोलू सविस्तर, पण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक त्यावेळी आलं. आणि हे पुस्तक युनेस्कोच्या कन्व्हेन्शन मध्ये हे पुस्तकाच्या जवळ 700 ते 800 प्रती अक्रॉस द टेबल डिस्कशन मध्ये वापरल्या गेल्या. आणि मग ते कास पठारच नव्हे तर कास पठारावर पश्चिम घाट पूर्ण जो युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट केलेला आहे, तर ते त्याचं मूळ कारण, मूळ निमित्त हे जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाच्या मध्ये शास्त्रीय माहिती तर आहेच, पण त्यामध्ये बायोडायव्हर्सिटीची माहिती इतकी मी दिलेली की त्यामध्ये हे एकमेवा द्वितीय का आहे यासाठी म्हणून हे पुस्तक, म्हणजे हे पर्यटन वरचं पुस्तक आहे, पण पर्यटन आणि पर्यावरण यांची सांगड घातलेलं पुस्तक होतं. आणि त्याचं प्रत्येक पान हे पर्यावरणाचं तिथलं संवर्धन कसं करावं आपण या संदर्भात सांगितलं गेलं होतं. आणि त्याचा रिझल्ट मला इतका अमेझिंग मिळाला. संदीप सर, आपण तुमच्या पुस्तकांवरती नंतर चर्चा करूया. हा, मला राजेश्वरी ताईंना हा थोडा प्रश्न मगाचाच विचारायचा होता की तुमची आवडती शैली कोणती आहे प्रवास वर्णनातली, आणि तुम्ही जे पुस्तक लिहिले त्यात तुम्ही कोणती शैली वापरली आहे यातली? शैली म्हणजे मला असं वाटलं, पुस्तकं वाचताना वाटलं की लेखक जेव्हा एखाद्या वाचकाला बोटाला धरून नेतो आणि तिथले आपला लिहिलेला परिसर किंवा त्यात सामावून घेतो, ज्या वेळेला तिथलं एखादा थरारक घटना असेल की त्यावेळेला आपल्या अंगावर वाचताना काटे येतात,
रोमांच उभा राहतो किंवा गड किल्ले चढताना आपल्यालाही धाप लागल्याची जाणीव होती काही वेळेला. असं वर्णन असं असावं की तिथे आपण प्रत्यक्षात आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे प्रवास केला, कुठल्या गाडीने गेलो, सकाळी किती वाजता उठलो किंवा काय जेवलो, याच्यापेक्षा तिथे ज्या आपण बघतो इमारती असू दे किंवा प्रसिद्ध स्थळं असू दे, त्याच्या मागची पण पार्श्वभूमी दिली पाहिजे. तिथल्या आजूबाजूची संस्कृती दिली पाहिजे आणि म्हणजे आपण त्यात सामावून गेलं पाहिजे. अशा प्रकारचं प्रवास वर्णन वाचायला जास्त रंजक वाटतं. ते बरोबर. हिंदी, इंग्लिशमध्ये म्हणजे आम्ही जेव्हा सगळीकडे फिरायचो तर त्यावेळेला प्रवास वर्णनं वाचली जायची, की या भागात काय बघण्यासारखं आहे किंवा असं का घडलंय. तर बरोबर. आंध्रमध्ये आहे सत्यनारायण मंदिर बघायला गेलो तेव्हा त्याची गोष्ट वेगळी होती किंवा ती पुस्तकातनं मिळाली. तर असं वाचता मला डॉक्टर बेरा म्हणून आहेत तिलकरंजन बेरा जे कोलकात्याचे आहेत आणि त्यांनी संशोधनात्मक प्रवास वर्णनं खूप लिहिली आहेत. म्हणजे गोवावर संशोधन केलंय, लडाखवरती केलंय. नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व भारतावरती केलेलं आहे, अंदमानवरती आहे. म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांची उगम कुठून झाला, तिथपासून तिथलं निसर्ग, तिथले फोटो. बरोबर. तर अशी अं, मला त्यांची पुस्तकं खूप आवडली म्हणजे. आणि मग बरं. निकोबारला जेव्हा जाऊन आलो तेव्हा असं वाटलं की अशा पद्धतीने आपल्याला लिहायला जमलं पाहिजे. हां. म्हणजे बरं अनेक ठिकाणी जेव्हा आपण फिरतो त्यावेळेला आपल्याला तिथल्या माहितीपर पुस्तिका मिळतात. की हा. इथे आलाय तुम्ही तर इथे काय बघण्यासारखं आहे त्याचा थोडासा इतिहास असतो आणि सगळ्या ह्या हं. गोष्टी असतात. पण माहितीपर पुस्तिका आणि प्रवास वर्णन हे अर्थातच दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रवास वर्णन एखादं आपण जेव्हा हा अनुभव अनेकच वाचकांचा असेल जो अर्थात माझाही आहे. एकदा आपण प्रवास वर्णनाचं पुस्तक उघडलं की ते संपेपर्यंत जवळपास आपण तो अख्खा प्रदेश स्वतः फिरून आलेलो असतो आणि असा अनुभव आपल्याला प्रत्येक त्या प्रवास वर्णनातनं मिळत असतो आणि तो अनुभव देणारी आणि म्हणून आपल्याला जगाचा प्रवास घडवणारी अशी ही सुंदर प्रवास वर्णनं असतात. पुन्हा एकदा डॉक्टरांकडे मला जायची इच्छा आहे की मला त्यांना असं विचारायचंय की तुमचं बरचसं लिखाण हे थोडंसं मला वाटतं मराठी भाषेतलं त्या भागांवरती केलेलं असं ते पहिलं लिखाण आहे. थोड्याशा ऑफबीट अशा वाटा तुम्ही कायम चोखंदळल्या. तर मळलेल्या वाटांवरनं प्रवास न करता जरा थोड्याशा या अशा अनवट वाटा जोखाव्यात आणि तिथे प्रवास करावा, असं तुम्हाला वाटलं. तुम्ही ते केलंच सुद्धा. म्हणजे तुम्ही मला जेव्हा तुमचं सगळं ते प्रवास सांगत होता, तेव्हा मला सतत आठवण येत होती ती मारुती चित्तमपल्लींची, व्यंकटेश माडगूळकरांची किंवा अगदी आता किरण पुरंदरे यांची, डॉक्टर सलीम अलींची. तर मला वाटतं ह्या सगळ्यांच्या नावांच्या यादीमध्ये एक पुढचं नाव डॉक्टर संदीप श्रोत्री असं देखील आनंदाने अभिमानाने घ्यायला मला आवडेल. तर यांच्या वाटेवरनं तुमचा प्रवास सुरू झाला आणि तो अजूनही चालूच आहे. तर ह्या अशा अनवट, अवघड, वेगळ्या वाटा त्या तुम्ही चोखंदळल्या त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर मगाचा एकच मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करतो की आउटिंगच्या मुळे माझे डोळे उघडल्यासारखं झालं आणि ती माझी शैली पूर्ण भटकंतीची शैली ही पर्यावरणाच्या दृष्टीनं वळली गेली. ती पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेली आणि मूळ माझं थीम असं आहे की तुम्ही जे सांगता म्हणजे मी जे लिहिणार आहे ते लिहिलेलं लोक वाचणार, त्यातनं त्यांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि इफ यू रीड इट यू कॅन लाईक इट आणि यू नो इट यू लाईक इट, यू लाईक इट यू लव्ह इट आणि इफ यू लव्ह इट यू कॉन्झर इट. म्हणून त्या दृष्टीनं आपण त्या तिकडं गेलं पाहिजे. आणि ही डोळच भटकंती आहे, हे खऱ्या अर्थानं डोळं उघडणारी भटकंती होती. मग त्यातनंच माझा तो प्रवास सुरू झाला आणि मग एक 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 पुस्तकं येत गेली. आता मी आपण सांगितलं जातात तर त्याप्रमाणे मी जिथे इथं भटकतो 5 खंडामध्ये मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे. तर तिथलं प्रत्येक वेळी मी काही पुस्तक त्यावर लिहिलेलं नाहीये. पण आता न्यूझीलंडमध्ये मी जवळ 14-15 दिवस मी फिरत होतो. माझं मी ड्रायव्हिंग करत आम्ही फिरत होतो. अख्ख्या न्यूझीलंडमध्ये इतकं सुंदर बघण्यासारखं आहे, सगळं सगळं आहे. पण ते सगळं मला कृत्रिम वाटत होतं. तिथं ट्रेक पण केले मी, पण झाडांची वैविधता अगदी कमी आहे, पक्ष्यांची विविधता अगदी कमी आहे. जे काय ते बाहेरचे इंट्रोड्यूस केलेले काही पक्षी आहेत तिथं, काय जे काय प्राणी आहेत ते सुद्धा बाहेरचे इंट्रोड्यूस केलेले असतात. मग असं आलं तर मला तिथलं भावलेलं एक होता म्हणजे मार्क इंग्लिश म्हणून. तर त्याचा जीवन प्रवासावर माझं आपोआप लेखन झालं. बाकी न्यूझीलंडवर मी काही लिहिलेलं नाही, कारण लिहायचं खूप असलं, सुंदर दिसायला खूप असलं तरी त्यामध्ये काहीतरी ओरिजिनॅलिटी किंवा तिथलं मूळ काही आहे ते जर का आवडलं भावलं तरच माझ्यातनं लेखन झालं. मग तसं मग दक्षिण अमेरिकेतली माझी आता ओळीनं 2 पुस्तकं आलेत, 2 पुस्तकं अजून येत आहेत. अशी एक वेगळी भटकंती. पण डोळस भटकन जी प्रकार आहे
ते डोळ्यात भटकंतीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्याकडे एक 2-3 पुस्तकं अशी आदर्श की ज्याच्या माझ्यावर इम्पॅक्ट बसला. जसं सिंदबादची सबरी हे बऱ्याच जणांनी लहानपणीच वाचलेलं असतं. रॉबिन्सन क्रुसोचं वाचलं असं, आपण रिचर्ड बर्टन म्हणला त्याचं वाचलेलं आहे. पण माझ्याकडे एक पुस्तक आहे की जे मला शक्य नाही परंतु हे लिहिलेलं आहे. हे यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या वेणुताईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला लिहिलेलं पुस्तक आहे. बरं. पत्रांतर विदेश दर्शन म्हणून. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की प्रत्येक राजकारणानंच नाही, प्रत्येक पर्यटन मंत्र्यांनीच नाही, तर प्रत्येक लोकनेत्यानं हे वाचलं पाहिजे. त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांचा मूळ स्वभाव तर दिसतोच, पण त्यामध्ये त्यावरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक विषयावरचं केलेलं भाष्य आपल्याला दिसतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे, 1973-74 साली युनोमध्ये त्यांनी भाषण केलं होतं. ते युनोमध्ये त्या भाषणात असं म्हटलं होतं की मेंढ्याच्या कळपात शिरलेला, कपडे पांघरून शिरलेला, मेंढ्याचं कातडं पांघरून शिरलेला लांडगा तसाच विकसनशील देशाच्या कळपामध्ये विकसनशील देशाचं कातडं पांघरून आलेला देश म्हणजे चीन आहे. आज सुद्धा बरोबर 45 वर्षांनी ते शब्द खरे ठरतात. तर इतकं सुंदर पुस्तक आहे त्यांचं, त्यांच्या तिथल्या लायब्ररी, नाट्य सगळं त्यांचं सुंदर आहे. अशा पुस्तकांचं मला वाचन करायला मिळालं आणि त्यातनं माझं निसर्गाचं तर वाचन झालं, पण सामाजिक आणि सांस्कृतिक ह्याच्यात आता माझं सांस्कृतिक पर्यटनावरचं, इंकाच्या संस्कृतीवरचं आता पुस्तक येते. या 1 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच येईल राजहंस प्रकाशनातर्फे. तर अशी पुस्तकं माझ्याकडनं लिहिली गेली आणि निसर्गाची जी आपण भटकंती करतो, जेवढं निसर्गात आपण डोळसपणे बघतो, डोळस याचा अर्थ काय, तर आपली पंचेंद्रिय आहे. पंचेंद्रियातनं आपल्याला दिसतं, पण निसर्गाकडं आपल्या पंचेंद्रियासारखीच 200 ते 300 पेक्षा जास्त संवेदनाची इंद्रिय आहे. निसर्ग त्यातनं आपल्याशी संवाद साधू इच्छितो. एकमेकांना 1-2 झाडं एकमेकाला बोलतात, आपल्याला माहित नाही कशी बोलतात ती, पण ती बोलतात, ते सिद्ध झालेलं आहे. तशी अनेक प्रकारे जे जे चमत्कार मला दिसायला लागले ते चमत्कार शास्त्रीय त्याच्या मुळाशी जाऊन ते माझ्या शब्दात यायला लागले. आणि माझ्या 2 पुस्तकांना जे पुरस्कार मिळाले ते सुद्धा प्रवास वर्णन म्हणून मिळालेले नाही. एक पुरस्कार मिळाला तो विज्ञान विषयक लालित्यपूर्ण लेखन म्हणून सावरकर स्मृती पुरस्कार मिळाला आणि दुसरा एक पुरस्कार मिळाला तो विज्ञान पर्यावरण विषयक सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून जवळजवळ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार कासवाच्या बेटला मिळाला. तर अशी एक भटकंती माझी चालू आहे, लेखन पण चालू आहे. खूप शुभेच्छा. आणि ह्या अनवट वाटांवरती जिथे आम्हाला प्रत्येकाला अगदी जाणं शक्य नाहीये प्रत्येक वेळेला, पण का होईना अनेकदा असंच होतं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, पण पुस्तकाच्या माध्यमातून, पुस्तकाचं बोट धरून मात्र आपण तो प्रवास निश्चितच करू शकतो. आणि अशाच एका बेटावरती आपल्याला राजेश्वरीताई सुद्धा घेऊन गेलेल्या आहेत त्यांच्या पुस्तकातून. ती आहे निकोबारची बेटं. निकोबारची नवलाई ह्याच्यामध्ये राजेश्वरीताई तुम्ही निकोबारच्या बेटांबद्दल लिहिलेलं आहे. जसं मी आता म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसतं, त्याची कारणंही वेगवेगळी असतात. निकोबारच्या बेटांवरती जाणं शक्य नाही कारण तिथे सर्वसामान्य माणसाला जायची परवानगीच नाहीये. तर ती का नाहीये परवानगी, आणि मग तिथे तुम्हाला मात्र कसं जायला मिळालं, तुम्हाला ती संधी कशी चालून आली तुमच्याकडे, त्याबद्दल थोडंसं आधी सांगा आणि मग पुस्तकाबद्दल सांगा. माझ्या नवऱ्याची किशोरची बदली आली ज्या वेळेला निकोबारला, तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की नुसतं G866 अशा नंबरवरती बदलीचं ठिकाण आलं. ते कुठे आहे शोधाशोध झाली. मग निकोबार म्हणजे अंदमान निकोबार. पण तोपर्यंत अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाही की अंदमान वेगळं आहे आणि निकोबार पूर्ण वेगळं आहे आणि ते कसं वेगळं आहे हे त्यांनी तिथे गेल्यावरच लक्षात आलं. आणि निकोबार आधी लोकांना माहित नव्हतं, पण ज्या वेळेला सुनामी आली 2004 साली, त्यावेळेला असं वाटलं, लोकांना ऐकायला मिळालं की सुनामीमुळे निकोबार बेटं बेचिराख झाली. तर त्यावेळेला लोकांनी शोधाशोध सुरू केली की निकोबार म्हणजे काय आहे. आणि निकोबार हे अंदमान निकोबार एकत्र बेटं जरी 572 बेटं असली तरी त्यातली 24 बेटं निकोबारची आहेत आणि 12 बेटांवरती वस्ती आहे. तर तिथे जाऊ शकत नाही किंवा परवानगी मिळत नाही, कारण त्याला 2-3 कारणं आहेत. एक तर भारताच्या संरक्षण खात्याचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीचे तळ तिथे आहेत, कोस्टगार्ड तिथे आहे आणि ते भारताच्या संरक्षणासाठी तिथे असल्यामुळे साहजिकच पर्यटनाला परवानगी नसणार आहे. त्यातली काही बेटं अशी आहेत की ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली आहेत आणि काही बेटं अशी आहेत जे आम्ही कार निकोबारला गेलो तर ते प्रवाळांनी तयार झालेले आहे, कोरल्सनी तयार झालेले.
तर कोरल बेटं जी असतात ती एकावर एक कोरल बनत बनत अशी आणि ती हिऱ्याच्या आकाराची किंवा शंकूच्या आकाराची खाली निमुळती असतात आणि वरती पसरलेली असतात. तर त्यातली बरीचशी बेटं अशी सपाट मैदानासारखी आहेत. फक्त ग्रेट निकोबार जे बेट आहे भारताचं शेवटचं टोक, तर ते डोंगराळ आहे. त्याची उंची साधारण 2000 फुटापर्यंत उंच आहेत काही डोंगर तिथले. पण जी मध्य निकोबार आणि उत्तर निकोबार म्हणजे कार निकोबार बेट आहे, तर ती पूर्ण सपाट मैदान आहेत. म्हणजे त्यातली मध्य निकोबार मधले एक बेट तर 3 भागात सुनामीमध्ये विभागून त्याच्यावर पाणी येऊन पूर्ण बेचिराख झालं. आणि कार निकोबार पण फ्लॅटच होतं बऱ्यापैकी. तर कार निकोबारच्या वायुसेनेच्या ह्याच्यात सुनामी नंतर 2004 साली सुनामी नंतरच्या कार्यासाठी आणि त्यासाठी माझ्या नवऱ्याची किशोरची बदली तिथे झाली. पण तोपर्यंत तिथे राहण्याची सोय नसल्यामुळे कुटुंबाला जाता येत नव्हतं. आणि परवानगी घेऊन, प्रशासनाची परवानगी घेऊन किंवा तिथल्या आदिवासींचे पास असतात. आदिवासी किंवा नोकरी करणारे तिथे असतील त्यांनाच फक्त पास मिळतो आणि त्यांना जायला परवानगी मिळते. तर पहिला 8-10 महिने त्यांनी जाऊन बघितलं आणि त्याला वाटलं की आपण सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे इथे. कारण हे कधी सहजासहजी आपल्याला जाणं शक्य नाही. आणि तो साधारण 1 वर्षानंतर सुनामीनंतर गेल्यावर सुद्धा तिथला जो सगळा विस्कळीत झालेला, पडलेला अशा म्हणजे भयानक भीती वाटायची ते बघताना सुद्धा सुनामी येऊन गेल्यानंतर. आणि तरी सुद्धा आम्हाला त्यांनी नेलं. आम्ही तिथे 15 दिवस राहिलो. तर राहिल्यावरती थोडे दिवस ते बेट अगदी छोटं आहे. 53 किलोमीटर परिघ असलेलं बेट आहे. छोट्या-छोट्या वस्त्या आहेत तिथे 15 खेडी आहेत छोटी-छोटी. पण मला असं वाटलं की जाण्याचा तो प्रवास इतका खडतर आहे की आपण समजा चेन्नईहून बोटीने निघालं तर 3 दिवसांनी पोर्ट ब्लेअरला जाणार. पोर्ट ब्लेअर नंतर ते पुढे कार निकोबारला बोट जायला 1-2 दिवस लागतील आणि ते पण 8 ते 10 महिने तिथे हवामान खराब असतं, पाऊस असतो आणि राहिलेल्या 2-3 महिन्याच्या काळात तिथे सुविधा फार कमी सुविधा तिथे आहेत. म्हणजे बांधकाम शक्य नसल्यामुळे पर्यटनाला राहण्याची सोय करू शकत नाही. कारण ही प्रवाळ बेट आहे त्याच्यावर आणि संरक्षणाच्या दृष्टीने समुद्र सागरी संपत्ती विपुल प्रमाणात आहे. कोरल्सचे विविध रंग आहेत, आकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कोरल्स तिथे पाहायला मिळतात. त्याचा ऱ्हास नाही. आपण एकीकडे आता जे फोटो बघितले त्याच्यातनं कितीतरी मोठा तिथे संहार सुनामी नंतर झालाय हे आम्हाला दिसलंय आणि आता उत्सुकता आहे की तिथे नक्की काय झालं होतं ते सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी एक प्रश्न मला संदीप सरांना विचारायचा आहे की आपण आता निकोबार बेटांबद्दलचा विषय चाललाय तर साधारणपणे अशाच अर्थाचं नाव असलेलं एक छान पुस्तक संदीप सरांचं सुद्धा खूप गाजलं. त्याला खूप पुरस्कार देखील मिळाले. मला वाटतं एकूण 6 पुरस्कार तुमच्या त्या पुस्तकाला मिळाले. त्या पुस्तकाचं नाव आहे कासवांचं बेट आणि इतकं सुंदर त्याचं मुखपृष्ठ सुद्धा आहे की ते मुखपृष्ठ बघूनच त्या कासवाच्या पण प्रेमात पडावं. आणि तुम्ही त्याचं वर्णन असं केलेलं आहे की जगाचा इतिहास ज्या बेटांनी बदलला तीही कासवांचं ते बेट आहे. तर हे कासवांचं बेट म्हणजे नक्की कुठलं बेट आहे आणि इतिहास बदलला म्हणजे नक्की काय केलं? आणि त्या पुस्तकाला 6 पुरस्कार आहेत. तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तुमच्या त्या पुस्तकाबद्दल कासवांचं बेट. थोडीशी मर्यादा ओलांडली आली तर मला अडवा आणि थांबवा. कारण हा प्रश्न इतका वेगळा आहे. बरं, कासवांचं बेट या पुस्तकावर मला वाटतं एक अख्खा वेगळा प्रोग्राम होईल आपला. कासवाचं बेटचा अर्थ शब्दशः कासवांचं बेट. स्पॅनिश भाषेमध्ये महाकासवाला गॅलापागोस असं म्हणतात स्पॅनिश भाषेमध्ये. आणि स्पॅनिश लोक त्या बेटांवर पहिल्यांदा गेली आणि त्यांनी त्यांच्या बखरीमध्ये, हे सुद्धा प्रवास वर्णन, बखरी हे सुद्धा पहिलं प्रवास वर्णनच आहे मिशनची. कालिदासाचं मेघदूत हे देखील प्रवास वर्णनच आहे. असे अनेक खुदा बख्श नावाच्या लायब्ररीमध्ये पाटण्यामध्ये कृष्णदर्शन म्हणून एक लेख आहे. मी बोलण्याच्या ओघात सांगतो की तो कृष्णदर्शन त्या माणसानं, त्या व्यक्तीनं वाईपासनं विजयवाडापर्यंत कृष्णाच्यावरची सगळी मंदिरं प्रवास करून 14व्या शतकात लिहिलेलं पुस्तक आहे कृष्णदर्शन. अशी अनेक पुस्तकं, अल-बरुनीचं भारत प्रवास वर्णन आहे येथे. तर कासवाचं बेट हे बेट जे आहे त्याचा अर्थ गॅलापागोस म्हणून ते प्रसिद्ध आहे.
त्याचं अधिकृत नाव आहे कोलंबसाचं बेट, म्हणजे कोलंबस आर्किपेलागो म्हणून त्याचं म्हणतात त्याला स्पॅनिश भाषेत. पण सध्या ते मालकीचं आहे ते इक्वेडॉर नावाच्या देशाचं आहे. इक्वेडॉर हा देश दक्षिण अमेरिकेचा खंड जर का तुम्ही डोळ्यासमोर आणलात तर उत्तर पूर्व उत्तर पश्चिम या टोकाला अँगलला ते इक्वेडॉर देश आहे, त्याच्यावरनं विषुववृत्त जातं आणि त्या बेटापासून 1000 किलोमीटर समुद्रामध्ये प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक मध्ये ती बेटं आहेत. आणि ते बेटाजवळ 17 मोठी आणि 13 मोठी आणि 17 छोटी बेटांचा तो समूह आहे. आणि त्या समूहाचं वेगळेपण असं आहे की त्या बेटांवर 1532 साली पहिल्यांदा माणूस गेला. तोही पनामा देशातून पेरू देशाकडे जाणारा जो मिशन चा प्रमुख होता, मिशनरी होता, त्याचं वादळामध्ये जहाज भरकटलं गेलं आणि ते तिथं गेले. आता 1532 सालानंतर 300 वर्ष म्हणजे 1832 सालापर्यंत तिथं क्वचितच जहाजं जायची, कोणीतरी चुकून जायचे, कोणीतरी कैदी ठेवायला म्हणून त्याचा वापर केला होता, कोणीतरी तिथं चाचे जायचे, समुद्री चाचे जायचे, क्वचित जायचे. 1000 किलोमीटर आत म्हणजे चारी बाजून स्वतंत्र. पण बरोबर 300 वर्षांनी 1832-33च्या दरम्यान तिथं चार्ल्स डार्विन नावाचा माणूस पोहोचला. चार्ल्स डार्विन हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्क्रांतीवादाचा मूळ संकल्पना त्याच्याकडनं आली आणि लेख पण त्यानं, पुस्तक पण त्यानं त्यावर लिहिलं. हा सगळ्या जगाचा प्रवास करून शेवटचा त्याचा टप्पा तो म्हणजे गॅलापागोस बेट होती. आणि गॅलापागोस बेटांमध्ये तो उतरला त्यावेळी त्याचं स्वागत ज्या तिथल्या स्पॅनिश गव्हर्नरनं केलं, तो बोलताना त्याला असं म्हणला की या सगळ्या बेटांवर मोठी मोठी कासवं आहेत, पण प्रत्येक बेटावरची कासवं वेगळी आहे. आणि त्याला म्हणायचं होतं की ती कासवं चवीला देखील वेगळी आहे. म्हणजे म्हणजे तो म्हणला की मी डोळे बांधून कुठल्या कासवाचं मांस मी कुठल्या बेटावर आणलेल्या कासवाचं मांस मी खातोय हे मी सांगू शकतो. त्याच्या पाठीवरच्या ढाल जी असते, शिल्ड असते, त्याच्यावर असा हात फिरून मी डोळेला पट्टी बांधून ते हात फिरून कुठल्या बेटावरचं कासव मी सांगू शकतो. ठीक आहे, हे सगळं इनपुट टिप्पण म्हणून डार्विनच्या असिस्टंटनी लिहून ठेवलं होतं. डार्विन तिथल्या 5-6 बेटांवर गेला, तिथल्या चिमण्या, तिथल्या डार्विनच्या चिमण्या म्हणून प्रसिद्ध आहे, ते चिमण्या पण त्यांना पकडून आणल्या. कारण डार्विनचं पूर्ण जगभ्रमंतीचं जे मूळ हेतू होता त्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांची स्पेसिमेन गोळा करून आणायची. आणि तिथला भूस्तर म्हणजे तो ऍक्च्युली जिओलॉजिस्ट होता, तर भूस्तर कसा आहे जमिनीचा, प्रवाळाची बेटं मगाशी राजेश्वरी त्यांनी सांगितलं तशी कुठल्या प्रकारची बेट आहेत हे सगळं त्यांना ते डाटा आणायचं असं त्याचं ठरलं होतं. आणि तो गेला इंग्लंडला गेल्यानंतर त्यानं सगळा त्याचा डाटा, त्याची स्पेसिमेन त्या रॉयल सोसायटी, हिस्ट्री सोसायटीकडे पाठवली. रॉयल नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही इंग्लंडमधली सर्वात आद्य आणि मोठी संस्था. तिथं काही पक्षीतज्ञ होते, त्यांनी 8व्या दिवशी त्याला बोलून घेतलं, म्हणलं बाबा रे, तू जे काय आणलेलं आहे ते जगाला नवीन आहे. 25-26 जातींपैकी 19-20 जाती या पक्ष्यांच्या सगळ्या जगाला नवीन आहे, तर तू त्याबद्दल आम्हाला काहीतरी माहिती सांग. डार्विनला काही माहित नव्हतं. डार्विननं सगळ्या डायऱ्या काढल्या, हुडकायला लागला. आणि डार्विनला त्या बेटावर जे काही त्यावेळी आठवलं, त्यानं सांगितलं की प्रत्येक बेटावरच्या कासवाची चव वेगळी आहे, कासवाच्या ढाली वेगळ्या आहेत. मग त्यानं अभ्यास करायला सुरुवात केली, सगळी टिपणं बघितली. प्रत्येक बेटावरच्या चिमण्या ज्या होत्या त्यांची चोची या वेगळ्या होत्या. मग त्या चिमण्यांचे हॅबिटॅट म्हणजे त्याची अधिवास जो होता तो कुठला होता ते त्यानं टिपणं काढली. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की ज्या बेटावर नुसतं गवत आहे तिथं कासवांच्या ढाली या गोलाकार आहेत, त्यांच्या माना छोट्या आहेत. ज्या ह्याच्यावर नुसतं निवडून आहेत ज्या बेटांवर, तिथं मात्र त्यांच्या माना उंच झालेल्या आहेत. त्या चिमण्या मात्र त्यांच्या चोची लांब झालेल्या आहेत. असं सगळं ते पुस्तकात तुम्ही वाचा. पण थोडक्यात आधी सांगायचं असं की अधिवासानुसार तिथल्या पक्ष्यांच्या, तिथल्या प्राण्यांच्या चवी, आकार हे बदलतात आणि त्यांच्या जाती पण नंतर नवीन होतात. हे त्याला ज्यावेळी सुचलं त्यावेळी हे असं कसं झालं. मग तो गर्भशास्त्रज्ञ होता असतो, त्यामुळे त्यांना असं काढलं की हे बेट 1000 मैल आत आहेत समुद्रामध्ये, तिथं येणारे बाहेरचे कोण आहे, तर मासे सोडा, मासे कडेने काही जमिनीवर येऊ शकणार नाही, मग कासव येऊ शकतो. मग कासव तिथपर्यंत गेली कशी, तर कासवा प्राणी वर्षभर काही अन्न न देता न खाता पिता जगू शकतो. मग तो जगू शकतो जर का झालं तर तो मग कुठल्या तरी लाकडाच्या ओंक्यावर बसला असेल, चुकून वादळामध्ये ते कासव तिथं लागलं असेल. तिथे इग्वाना नावाचा प्राणी आहे. इग्वाना म्हणजे मोठे मोठे 3-3 फुटाचे 4-4 फुटाचे सरडे असतात. ते सरडे देखील असेच तिथं आले असावेत. पक्षी तिथं आले पण ते मायग्रेटिंग बर्ड्स असतात. मायग्रेटिंग बर्ड जाता कुठेतरी स्थिरावायचे म्हणून त्या बेटावर स्थिरावले गेले. मग त्यांच्या विष्ठेतनं तिथनं काही झाडाचे बिया पडल्या असतील त्यांच्या विष्ठेतनं, मग ती झाडं यायला लागली.
मग त्याच्यात असं लक्षात आलं की इथं फक्त गॅलापगोसच्या बेटावर पिवळी फुलं येणारी झाडं उमलत आहेत. त्यावेळी मेंडेलचा उदय झाला नव्हता. मेंडेलनं आपलं जेनेटिक्स, आधुनिक जेनेटिक्स काढलं, गुणसूत्र रंगसूत्र हे शब्द काढले ते मेंडेलनं काढले. मग तो असं म्हणला की फुलांच्यावर बसणारे कीटक बघूयात. मग कीटक त्यांना बघितलं तर त्या कीटकांना नंतर कळलं डार्विनला ते की फक्त पिवळा रंगच ओळखता येत होता, म्हणून ते पिवळ्या रंगाचं पॉलिनेशन व्हायचं आणि त्याच वनस्पती तिथं मोठ्या वाढल्या आणि रुजल्या तिथं. असे अनेक चमत्कार त्याला आले आणि त्यावेळी त्यांना सगळा समग्र अभ्यास तो 5-7 वर्ष करत होता. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे ही एक अखंड प्रक्रिया आहे की जी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि बाळबोध म्हणजे गॅलापगोस बेटावर सापडली. सेशल्स आयलंड, हिंदी महासागरातल्या सेशल बेटावरही तो गेला होता, तर सेशल्सवर आहे. पण कॉम्प्लिकेटेड कुठं आहे तर ती वर्षावनांमध्ये. मग वर्षावनं कुठं आहेत तर डार्विननं कलकत्त्याच्या वर त्यावेळेचा जो शास्त्रज्ञ भारतात होता, जीवशास्त्रज्ञ, त्याच्याशी देखील त्यानं संपर्क केला होता. रोडोडेंड्रॉनच्या सिक्कीम मधल्या जाती देखील डार्विननं त्या काळात त्या मागवल्या होत्या आणि त्याचा निष्कर्ष असा काढला की हे सगळं कॉम्प्लिकेटेड जरी असलं तरी एक सुसूत्रीकरण आहे. आणि त्यानं एकदाही बळी तो कान पिळी किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा शब्द वापरला नाही. तो म्हणतो की जुळवून घेण्याचं गणित ज्याला जमलं तेच प्राणी इथं वाढले आणि हळूहळू उत्क्रांती झाली. आणि त्याचा जो सिद्धांत आहे उत्क्रांतीवादाचा की एका पेशीपासून माणसापर्यंत सगळी आजची जी सजीव सृष्टी जन्मलेली आहे त्यामधला त्यानं माणूस काढून टाकला, कारण त्याला माहित होतं की बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध आपण जातोय. म्हणून असं मी म्हणलेलं आहे पुस्तकात की या बेटांनी जगाचा इतिहास बदलला आणि या माणसानं जगाचा इतिहास बदलला. दोघं जेव्हा एकत्र आली त्यावेळी कासवाची बेटाचं माझ्या पुस्तकामध्ये ते सगळं लिहिलेलं आहे. संदीप सर, खरंच हे म्हणजे तुम्ही जे सांगता हे इतकं उत्कंठावर्धक आहे की किती छान ती बेटं असतील आणि तिथला सगळा तो इतिहास असेल आणि तिथली ती कासवांच्या वेगवेगळ्या प्रजाती. आणि हे खरंच म्हणजे तुमचं आत्ताचं जे बोलणं आहे हे ऐकून असं वाटतंय की हे पुस्तक खरोखरच आम्हाला जर वाचायला, म्हणजे मी स्वतः अजून वाचलेलं नाही पण मी नक्कीच वाचीन. आणि आपले रसिक प्रेक्षक सुद्धा हे ऐकल्यानंतर मला वाटतं त्यांची उत्कंठा वाढली असेल त्या बेटांबद्दल. जायला कधी मिळेल न मिळेल माहिती नाही, पण आपल्या पुस्तकातनं ती सफर मात्र आम्ही नक्की करणार आहोत, एवढं नक्की आहे. मी राजेश्वरी बहिणीकडे येते की मगाशी मी जसं म्हटलं की आपण जे फोटो बघितले निकोबार बेटांवरचे, त्यातल्या अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या त्या इमारती बघितल्या आणि जाणवलं की सुनामीने केवढा मोठा उत्पात घडवलाय तिकडे. तर तुमच्या पुस्तकामध्ये देखील हे सगळे अनुभव आपण लिहिलेले आहेत. तिकडच्या काही लोकांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, ज्यांनी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवलं त्यांच्याही मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. त्या वाचताना अक्षरशः अंगावरती काटा येतो अशा पद्धतीचे अनुभव तिकडच्या लोकांनी घेतले. तर अनेक प्रसंग आहेत असे खरं तर अंगावर काटा येणारे तिथले. पण तुम्ही स्वतः ते सगळं लिहिलेलं आहे आणि त्या लोकांच्या तोंडून तुम्ही स्वतः हे सगळं ऐकलेलं आहे. तर तुम्हाला त्यातला सगळ्यात भीतीदायक वाटेल असा अनुभव कोणता आहे, किंवा जो अनुभव ऐकताना सुद्धा तुमच्या अंगावरती शहारे आले, असा एका अनुभवाबद्दल तुम्ही बोलला होता, तर तो अनुभव सगळ्याच रसिक प्रेक्षकांना ऐकायला मिळावा अशी माझी इच्छा आहे. अनुभव सगळ्यांचेच खरं भीतीदायक किंवा अंगावर काटा आणणारे आहेत, डोळ्यात पाणी आणणारे आहेत. मी ज्या दिवशी निकोबारला आम्ही पोहोचलो तर तिथला जो एक झाडू आला होता त्याच्याशी बोलले, म्हणजे ते आदिवासीच होता तिथला निकोबारी. तर त्यांनी सांगितलं जेव्हा भूकंप आला म्हणून आम्ही खाली उतरलो आणि त्यानंतर पाणी भिंत अशी येते असं आपल्या अंगावर पाण्याची असं वाटायला लागलं तर आम्ही पळायला लागलो. पळता पळता म्हणे झाड दिसलं. एका झाडावर चढलो. माझ्या हाताशी बायको होती आणि 2 मुलं होती. पहिली लाट आली तर आमच्या दोघांच्या हातातून 2 मुलं निघून गेली. दुसरी लाट आली त्याहून मोठी तर बायको माझ्या हातातनं सटकली आणि तिसऱ्या लाटेने मी अजून वर चढलो आणि दिवसभर झाडावर राहिलो. म्हणजे नंतर ते कोणीच नाही सापडले. पण त्याहून अजून एक भयानक म्हणजे एक मुलगी होती छोटी 11 वर्षाची. तिचे वडील हवामान तज्ञ होते. तर भूकंप झाला तेव्हा ते सगळे खाली आले आपल्या घरातनं. 2 मजली घर होती, दुसऱ्या मजल्यावरती राहत होते आणि ते तिथले नेव्ही स्क्वॅड्रन लीडर होते. तर त्यांना असं वाटलं कुठेतरी समुद्राच्या मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, कारण इंडोनेशिया बेटावर होतात किंवा बॅरन आयलंड जे अंदमानला आहे तिथे होत असतात. तर 2 वेळा लाटा येतील आणि परत शांत होईल म्हणले.
तर त्यांनी भूकंप झाल्यावर तो भूकंप 9.3 साधारण होता. इतका प्रचंड होता की खाली रस्त्यावर सुद्धा सरळ त्यांना उभं राहता येत नव्हतं. त्यानंतर बघितलं तर पाणी फुगायला लागलंय तर घरात गेले तर पहिली लाट जी आली ती त्यांच्या वरच्या मजल्यावर म्हणजे 10 फुटापेक्षा जास्त त्यांच्या पायाला लागून परत गेली. थोड्या वेळाने त्यांनी बाल्कनीतून बघितलं तर अजून मोठं पाणी उंच येतंय म्हणजे लाट मोठी येते असं. मग ते दारं खिडक्या बंद करून बसले तर दारं खिडक्या तोडून ते पाणी आत घुसायला लागलं. मग त्यांनी त्यांच्या गच्चीच्या शिडीवरती, कारण सगळी उतरती छप्र पाऊस खूप असल्यामुळे शिडीनी वर जायला लागले तर जिन्यातून त्यांना ते पाणी जाणारं आपलं व्हर्लपूल किंवा वॉशिंग मशीन मध्ये कसं फिरतं तसं फिरत होतं पाणी जाताना. आणि त्यात तिच्या वडिलांनी 1-2 जणांना ओढून बाहेर खेचलं आणि गच्चीवर साधारण 29-30 जण होते त्यांचे आजूबाजूचे सगळे. आणि तिसऱ्या लाटेच्या वेळी वडील म्हणले की आता काही होणार नाही, 2 लाटा येऊन गेल्या, पाणी शांत झालं की आपण खाली जाऊ. पण तेवढ्यात तिसरी लाट त्यांना त्याच्यापेक्षाही महाकाय अशी येताना दिसली. आणि त्याच वेळेला एअरफोर्सच्या पायलटनी हेलिकॉप्टर काढून लोकांना वाचवणं सुरू केलं होतं. म्हणजे त्यांना त्यांच्या डोक्यावर गच्चीवरती हेलिकॉप्टर जवळ येताना दिसलं. चला आपण आता हेलिकॉप्टरमध्ये चढू असं म्हणेपर्यंत तिकडून तिसरी लाट आली. आणि ती अशी भिंत आली की वडिलांनी शेवटचाच शब्द बोललाय की बेटा जेवढा वेळ तरंगत राहू शकशील तेवढा वेळ तरंग. आणि त्यानंतर तिच्या म्हणजे ती सांगते की माझ्या अंगावर काटा येत होता, आत्ताही सांगताना येतोय. साधारण 90 आमच्याही येतोय मिनिटाचा फोन, ऐकताना खरंच. 90 मिनिटाचा फोन ती बोलत होती शांतपणे. आणि नागाचा फणा कसा येतो आरशासारखा तो फणा पाण्याचा डोक्यावरनं आला आणि हेलिकॉप्टर दिसेना त्यांना. आणि त्यानंतर जे सगळे इतस्तता विखुरले ते परत कोणीच कुठे सापडलं नाही. आणि ती पुढे जाऊन ती घरातलं सामान, लाकडी वस्तू तरंगत होत्या, त्या तिला जखमी करत होत्या. तिथून ती परत समुद्रात खेचली गेली आणि परत ती साधारण 25 किलोमीटरवर एअरफोर्स स्टेशन पासून दुसऱ्या किनाऱ्याला रात्री लागली. तोपर्यंत ती पाण्यावरती तरंगायचा प्रयत्न करत होती, कारण की आपल्या वडिलांनी सांगितलं की तरंगत राहा म्हणून. आणि मग तिथे कोरल आयलंड असल्यामुळे तिला सरळ उभं राहता येईना, जखमा झालेल्या, अंग फुगलेलं सगळं. आणि ती अशी रोल करत तिला रांगत पण येता येईना आणि पाणी परत मागं खेचत होतं. रोल करत ती किनाऱ्यावर आली पण एवढे मोठे वृक्ष सगळे उन्मळून वाहत आलेले की तिला पलीकडचा रस्ता सापडत नव्हता. ती भरकटली, 2 दिवस तिथे भरकटून फिरत होती. आणि त्यातच तिला आदल्या दिवशी ख्रिसमस साजरा झाल्यामुळे तिथे तिला कोल्ड्रिंकच्या बाटल्या मिळाल्या. तर एक एक घोट भूक लागली की एक एक घोट पाणी प्यायचं आणि फिरायचा प्रयत्न करायचा. इथून पुढे जाता येत नाही, तिथून पुढे. आणि सगळे ख्रिश्चन धर्मीय असल्यामुळे त्यांची स्मशानभूमी सगळी किनाऱ्याजवळ, त्यामुळे ते सगळे पुरलेली हाडं वगैरे सगळी वर आलेली. आणि त्यानंतर तिला 2 दिवसानंतर तिला एका आदिवासींनी बघितलं. आदिवासीला तिची भाषा कळेना, त्यांची भाषा तिला कळेना. कसं तरी फक्त कळलं की एअरफोर्स स्टेशन मधली आहे ती. तिथे त्यांनी तिला आधी आपल्या इथे जाऊन खायला दिलं, नारळाचं पाणी दिलं, केळी दिली. आणि जरा फ्रेश वाटल्यावर तिला त्यांनी न्यायची सोय केली एअरफोर्स स्टेशनच्या इथे. आणि तिथे तिला तिची ओळख सांगावी लागली, कारण ती ओळखू शकत नव्हती, अंगावर कपडे नव्हते. तर त्यानंतर तिला घरी पाठवलं. पण तिचे आई वडील रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करतायत असं सांगितलं, पण नंतर तिला कळलं की आपलं आई वडील भाऊ कोणीच नाहीये. आणि जे 30 जण होते ते बहुतेक सगळेजण गेले होते. म्हणजे ती एकटी वाचली. आणि तिचं BBC न्यूज वरती पण मिरॅक्युलस एस्केप म्हणून तिचे मुलाखती पण बऱ्याच त्यावेळेला पेपरमध्ये ते आल्या होत्या, टीव्हीवर आल्या होत्या. तर ती सुरुवातीला मुलाखत द्यायला टाळाटाळ करत होती की तिलाही त्रास होत होता, पण ती स्वतः पुस्तक लिहितीये आता. अरे आणि वा. मी पण वाट बघतेय तिच्या पुस्तकाची. या या अनुषंगाने एक आठवण सांगतो की त्या सुनामीमध्ये पुण्याचे आणि सातारचे 4 पुण्याची. संशोधक गेले होते. एक अच्छा. नारगोळकर म्हणून, बिडवे, खनाडे आणि सातारचा संजय लिमये. तो माझ्या शेजारी ओपडीत बसायचा, तो आयुर्वेदिक डॉक्टर होता आणि त्याच्यावर मी पण जाणार होतो. आम्ही
6-7 जण जाणार होतो, पण त्यातले आम्ही तिघं कॅन्सल झालो. का तर तुमचं जे पवन हेलिकॉप्टर पवन हाऊस. पोर्ट ब्लेअर मधनं पवन जातं हाऊस. पवन हाऊस, त्यामध्ये 6 का 7 लोक बसतात. त्यांच्यातली तिथली 3 लोक होती आणि ही 4 अशी 7 जण जाणार होते. त्यामुळे मी थांबलो साताऱ्यात. म्हणजे आम्ही त्याला सोडायला पण आलो होतो तिथपर्यंत, पण नंतर आम्ही आलो इकडे परत. आणि 26 तारखेला हे जे 26 डिसेंबरला झालं, दुपारपर्यंत काही समजलं नाही, तेवढी सिव्हिरिटी नव्हती. दुसऱ्या दिवशी काही नाही, तिसऱ्या दिवशी नंतर आम्हाला कळलं की ही लोक आता ही दोन्ही सांगड कशी घालायची की कासव म्हणजे गेली होती प्लांट बायोडायव्हर्सिटी म्हणजे वनस्पती बघायला, आणि बरोबर इंदिरा पॉइंटला होते आणि काठावर ते खाली आले होते. ते कशासाठी तर रात्रीच्या वेळेला मोठी कासव तिथं पण येतात अंडी घालायला, आणि ते कासवी अंडी घालत असताना ट्रान्समध्ये असतात. त्यांना काही त्याच्या पाठीवर नाचलं तरी त्या काही करत नाही. पण त्याच्या अगोदर मात्र ह्यांनी कॅमेरे लावून तिथं बसले होते, ते बसायचे म्हणून गेले होते. 4 वाजेपर्यंत पहाटे बसले. 4 वाजता मी तिकडे फार उजेड झालेला असतो, त्याच्यामुळे 4 वाजता त्यांना ते भूकंपाचा धक्का तो 6च्या दरम्यान झाला वाटतंय, तो कळला. ते आलेला तो पूल पडला होता म्हणून ते नदीकडनं जायला लागलं, आणि मगाशी राजेश्वरी त्यांनी जो अनुभव नाही तसंच पाणी फुगायला लागलं. पाणी फुगायला लागलं आणि चारी बाजूनं पाणी वर यायला लागलं आणि आपण खाली जातो असं त्यांना वाटलं. मग त्यावेळेस त्यांच्यावर एक फॉरेस्टचा माणूस होता, आगू म्हणून. त्या आगू नावाच्या स्थानिक माणसानं त्यांना तिथल्या एका उंच झाडावर चढवलं. चौघही चढले, पण लाटा इतक्या प्रचंड वाढल्या की कोणीही त्यातलं सापडलं नाही. फक्त तो आगू 21व्या दिवशी, आगू नावाचा माणूस होता, तो 21व्या दिवशी त्या सगळा तो जो मलबा विलबा पडला होता त्यातनं खुरडत तो वाचला आणि तो एअरफोर्सच्या लोकांना सापडला. मग त्यांना ज्यावेळी आम्ही इकडनं पोस्टर नेली होती तिथं लावायला, अंदमानच्या शाळेमध्ये सगळ्या शाळांची हॉस्पिटल केली, रुग्णालय केली होती, सगळ्या शाळांमध्ये पेशंट होते तिथं. तर तिथं ते जीबी पंत हॉस्पिटल आहे, तिथं त्याला ऍडमिट केलं आणि तिथं त्यांनी आम्ही पोस्टर लावले होते सगळे, चौघांचे आमच्या या लोकांचे फोटो असलेले पोस्टर होते. आणि ते पोस्टर बघून तो आगू म्हणला की या लोकांना मी वाचवलंय म्हणला. म्हणून परत 22व्या 23व्या दिवशी परत मोहीम सुरू झाली, सापडते, पण ते काही सापडले नाही. आणि माझं जे पुस्तक आहे कास्टचं, ते कास्टचं पुस्तक आहे ना, तर त्याच्या पहिल्या पानावर मी डॉक्टर संजय लिमयेनं हे अर्पण केलेलं आहे. कास्टची माहिती त्यानं मला दिली होती पहिल्यांदा. तो आयुर्वेदिक डॉक्टर माझ्या शेजारी झोपडीत बसायचा आणि तो त्यामध्ये गेला होता. हे सगळे अनुभव म्हणजे राजेश्वरी ताई बघा, म्हणजे आपण प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराबद्दल बोलतोय आणि म्हणजे जसं मगाशी म्हटलं की प्रवास वर्णन वाचताना जणू काही आपण तिथली सगळी सफर करून येतो, पण आज असंही म्हणायला हरकत नाही की प्रवास वर्णनामधले अनुभव नुसते ऐकताना सुद्धा जणू काही आपण तिकडची सगळी सफर करून आलोय. असे अनुभव आता तुम्ही दोघांनी आम्हाला दिले, त्या तिकडच्या त्या सुनामीचे सगळे अनुभव अक्षरशः ऐकून सुद्धा अंगावर शहारा आला. आणि खरंच त्या वेळेला तिथे काय झालं असेल, आणि संदीप सर तुम्हाला तर अक्षरशः दैव बलवत्तर म्हणजे काय, त्याचा म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती, जे आपल्याकडे म्हटलं जातं. ह्यात तुम्ही पाऊल सुलाखून निघालायत हो खरंच या सगळ्या अनुभवांमधनं. थोडंसं आपण ह्या सगळ्या थोड्याशा अंगावर शहारा आणणाऱ्या वातावरणातनं जरा बाहेर पडूया आणि आपला कार्यक्रम थोडासा पुढे नेऊया. अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर निकोबारची नवलाई हे पुस्तक आपले रसिक प्रेक्षक नक्कीच विकत घेतील आणि हे सगळं वाचतील ह्याची मला खात्री आहे. थोडंसं ह्याच्यातनं हो हो माझ्याकडे हे पुस्तक आहे आता, पण त्याला कव्हर लावलेलं आहे हाती रंगाचं. तर संदीप सर थोडंसं आपण थोडं विषयांतर करू, यातनं थोडं बाहेर पडूया आणि एक छान असं म्हणजे आता अंगावर रोमांच आणणारे शहारे आणणारे असे, रोमांच शहारे अर्थ पूर्ण वेगळा आहे, रोमांच चुकून म्हणले मी, शहारे आणणारे अनुभव आपण ऐकल्यानंतर आता थोडासा एक छानसा अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे संदीप सर. तो म्हणजे बघा मंगेश पाडगावकरांचं ना, रसिक हो, एक छान गाणं आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि असे किस्से आहेत की हे गाणं ऐकल्यानंतर अनेक जण आत्महत्येपासून परावृत्त झाले आणि जगण्यावरती प्रेम करावं असं त्यांना खरंच वाटू लागलं हे गाणं ऐकल्यानंतर. तसंच संदीप सरांचं एक छानसं पुस्तक आहे मार्क इंग्लिश नावाचं, की जे वाचल्यानंतर एका व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त व्हावंसं वाटलं. आणि तो किस्सा आम्हाला ऐकायचा आहे. मार्क इंग्लिश हे खरं तर तुम्हाला असं नाव ऐकून वाटेल की हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे का, तर बरोबर आहे, ह्या एका व्यक्तीचंच वर्णन आहे. पण हे केवळ व्यक्तीचं वर्णन नाही, तर त्या व्यक्तीनं केलेला हिमालयातला तो प्रवासच आहे. म्हणजे एका अर्थानं ते बरोबर, एका अर्थानं ते प्रवास वर्णनच आहे. पण तो प्रवास संदीप सरांनी केलेला नसून मार्क इंग्लिशनं केलेला, आणि त्याच्या आयुष्याच्या प्रवासाबरोबर त्याच्या हिमालयातला प्रवास
आपल्याला ते इथे घडवतात त्या पुस्तकातनं. आणि योगायोगाची एक सुंदर गोष्ट अशी की मी मंगेश पाडगावकरांचं नाव काढलं आणि त्यांच्या या पुस्तकाला, संदीप सरांच्या पुस्तकाला मंगेश पाडगावकरांचाच एक कविता रूपी आशीर्वाद मिळालेला आहे. तर कोण आहे हा मार्क इंग्लिस आणि त्याची काय कथा आहे आणि त्या पुस्तकाचा तो प्रवास काय आहे हे तुमच्या तोंडून थोडक्यात ऐकायला आवडेल. माझ्या प्रवासाच्या दरम्यान घडलेल्या इतरांची प्रवास कथा हा एक सब टॉपिक झाला असं आपण म्हणूया. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की मध्यंतरी एक पुस्तक माझ्याकडे आलं होतं, मुकुंद वझे म्हणून लिहिलेलं. तर त्याचं टायटल असं होतं की प्रवास वर्णनाचा प्रवास, असं एक पुस्तक आहे, प्रवास वर्णनाचा प्रवास. तर त्यामध्ये छान त्यांनी लिहिलेलं आहे सगळं. एनिवे, न्यूझीलंडमध्ये मी गेल्यानंतर मगाशी मी थोडक्यात सांगितलं की मला बाकी काही नाही, पण या माणसाला भेटावंसं वाटलं. आणि त्या माणसाला भेटल्यानंतर मला एक एक त्याचं म्हणजे स्टोरी मी ऐकत होतो आणि सगळं ऐकत होतो. आणि आपण मुलाखत आमची एका ख्राईस्टचर्चच्या कॅफेटेरियामध्ये ठरली होती. एक 15-20 मिनिटं आम्ही बट्टावर होतो, जवळ 1.5-2 तास आम्ही गप्पा मारत होतो. आणि उठून जाताना ते सगळं ऐकताना आम्ही ज्या वेळेला त्याच्या पायाला पायाला आपण उठून जाताना नमस्कार करतो असं, तर तसं करायला लागलो. तर त्यावेळेला त्यांना त्याचे पाय काढले आणि माझ्या हातात ठेवले आणि कर म्हणले काय तुला करायचं ते. बापरे. मग बघितलं तर ते कार्बनचे पाय होते. म्हणजे मला अगोदरपासून माहिती होतं, आमची चर्चा ती झाली होती. पण त्यानं त्याची ज्यावेळी स्टोरी मी मार्कची ऐकायला लागलो सगळी, त्यावेळी माझ्या अंगावर शहारे येत होते. आणि मी त्या दरम्यान साधारण तो जो काळ होता 11-12 साल 2000, तर त्यावेळेला भारतामध्ये 10वी-12वीच्या रिझल्ट नंतर आणि या माणसाचे पाय दोन्ही बर्फामध्ये 14 दिवस गाडले गेले होते, त्यामुळं काळे निळे पडले होते, कापावे लागले होते. त्यानंतर त्यांना निराश न होता अनेक हळूहळू त्यांना त्याचं मूळ पिंड माउंटेनिअरिंगचा सुरू केला, स्पोर्ट्स सुरू केले, सायकलिंग सुरू केलं, स्कीइंग सुरू केलं. आणि आर्टिफिशियल पाय वापरून, म्हणजे कृत्रिम पाय अनेक प्रकारचे असतात. कृत्रिम पाय सायकलचे वेगळे असतात, स्कीइंगचे वेगळे असतात, माउंटेनिअरिंगचे वेगळे असतात. तर ते वेगळे पाय त्यांना स्वतः डिझाईन करायला गेला आणि त्यानं केले. आणि त्यामध्ये अगदी ऑलिम्पिक पर्यंत त्यांना पदकं मिळाली होती. आणि मग तो असं म्हणला की मला एवढं सगळं करतंय तर मला एव्हरेस्ट का नाही जमणार. मग तो माउंट एव्हरेस्टसाठी प्रयत्न करायला लागला. माउंट कुक त्यानं, म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडातला माउंट कुक त्यानं सर केला. ती जी माउंट कुक सर करण्याची त्याची मोहीम होती ती बीबीसीनं लाईव्ह दाखवली होती टीव्हीवर त्यावेळेला 2006 साली. आणि त्यानंतर त्यानं एक एक शिखर प्राधान्य करायला गेला आणि माउंट एव्हरेस्ट प्राधान्य. आता माउंट एव्हरेस्ट समोर दिसतंय, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला तो आहे. बेस कॅम्पला त्याला समोर एव्हरेस्ट दिसत असताना तो म्हणत होता की ते समिट माझं होईल किंवा न होईल हे भाग वेगळाच, पण त्याच्या अगोदर मला माझं एव्हरेस्ट आयुष्याचं वेगळं मी केलेलं आहे. ते एव्हरेस्ट काय, तर एव्हरीबडी हॅज एव्हरेस्ट इन हिज माइंड, बट एव्हरीबडीज एव्हरेस्ट इज डिफरंट. बरोबर. प्रत्येकाच्या इंटरेस्टचं जे विषय आहे त्यातलं त्यांना एव्हरेस्ट पादाक्रांत करावं. तर माझा इंटरेस्ट हा माउंट एव्हरेस्टच फक्त पादाक्रांत करणं हे नाहीये. माझा इंटरेस्ट काय आहे, तर माझ्यासारख्या अनेक असंख्य 40 कोटी अपंगांना त्यांच्या पायावर उभं करणं. कडेवरनं देश जग सगळ्यांना दाखवता येईल, पण स्वतःच्या पायावर उभं राहून 4 पावलं टाकायला जे शिकणं आहे तर ते शिकवायचं. म्हणून त्यांना त्याचे आर्टिफिशियल पाय जे होते त्याचे 2-3 सेट होते. त्यातला एक सेट तिथल्या एका अशाच शेर्पाला दिला, त्याचे दोन्ही पाय गेले होते आणि त्याला तिथं चालायला शिकवलं. आणि त्यावेळी त्यानं म्हणला की माझ्या समोर माउंट एव्हरेस्ट आहे, ते माझं समिट होणारच, पण त्याही पेक्षा जास्त माझ्या आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट माझं काय असेल, तर या लोकांना सगळ्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं. आणि त्यांच्या पायावर उभं म्हणून त्यांना कोलंबिया, व्हिएतनाम हे 2 देश केले. अमेरिकेनं आणि सर त्याचे स्वतःचे दोन्ही पाय नसून देखील त्यांनी अशा खडतर परिस्थितीत ते सर केलं. आणि ते वाचून मला वाटतं कोणीतरी असं तुम्ही ते म्हटलंय की कोणाला तरी आयुष्य जगण्यासाठी पुन्हा एकदा एक चैतन्यमयी झरा मिळाला म्हणून. मला इकडे असंख्य उदाहरण आहेत, फक्त वेळेअभावी फक्त एकच उदाहरण, 2 उदाहरणं सांगतो. एक उदाहरण असं होतं की मला एक दिवस जळगावमधनं फोन आला एका बाईंचा. ते म्हणले मी तुम्हाला पत्र लिहिलंय, पत्र पोहोचलं की मला तुम्ही फोन करा. मी आपलं सोडून दिलं, कारण पुस्तकाची मला खूप वेळा असे पत्र किंवा असे चांगलं आहे पुस्तक. तरी पत्र आल्यानंतर मी चाट पडलो. त्या बाईनं असं लिहिलं होतं की मला घटस्फोट मिळाला होता, मला सासर आणि माहेर दोन्हीकडनं इस्टेटीसाठी खूप त्रास देत होते. माझी मुलगी 9वीत होती, तिनं माझे हाल बघून ऍसिड पिऊन विष करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला कशी वाचवले, तिला माझं ते एंडोस्कोपिक डायलेटेशन हे जे असतं तो प्रकार सारखा चालू आहे, त्याचे पैसेही मला झेपत नाही. आणि म्हणून मी असं ठरवलं की त्या मुलीला मी मारून टाकणार आणि मग मी स्वतः आत्महत्या करणार. मी जाणार. त्यावेळी मला हे पुस्तक मिळालं
आणि त्या पुस्तकामधलं पान नंबर 140 म्हणून त्यांनी दिलं. तो शेवटचा पॅराग्राफ मी वाचला आणि त्यापासून मी परावृत्त झाले. फार मोठी किती पावती होती ती मला. आणि खरंच दुसरा आहे. एक इन्सिडन्स म्हणजे हा खूप अगदी मोठा थोडक्यात सांगतो. पुरस्कार आहे. हा. हो, हा अगदी मोठा. मी कृतार्थतेचं मला फार हे वाटतं की ते मार्क इंग्लिशचं चरित्र तर आपणच आहे, पण ते हा. मराठीत आणल्याचा हा मोठा मला पावती मिळाली. आणि खरंच. दुसरं एक असं गंमत होती की एक दिवस माझ्या हॉस्पिटलमध्ये दारामध्ये गाडी उभी राहिली आणि 4 माणसं आत आली. चारींच्या हातामध्ये हे पुस्तक होतं. तर ती लोक म्हणली, डॉक्टर म्हणले, आमची तिघांची मुलं आता पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्याचे एकाचे एक पाय आणि एकाचे दोन्ही पाय तोडायचे. त्या तर ऍक्सिडेंटमध्ये त्यांची गाडी चेपली गेली आणि पाय क्रश झाले होते. आणि त्या डॉक्टरांनी सांगितलंय की ती मुलीतनं बाहेर येच्या अगोदर तुमच्या सहीचं हे पुस्तक त्यांना पाहिजे आणि त्यांना दाखवूया आपण. म्हणून ते सातारला येऊन गेले होते. म्हणजे इतके काही अनुभव, खूप अनुभव आहेत त्याचे. फार म्हणजे हे बोलत सुंदर नाही, पण सुंदर. प्रवासामागचा प्रवास आणि प्रवासाच्या हा. दरम्यान घडलेले हे असे लोकांचे प्रवास. तर माझे बरोबर. लोकांना सांगतो की मला जे केनियामध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये आणि आसाम, मेघालय वगैरे इकडे भटकंती करताना ज्या माणसांची ओळख झाली, तर अशा व्यक्तींवरचं जी वन त्यांना कळले हो, असं एक पुस्तक माझं आता येईल आता काही दिवसांनी. छान छान मस्त. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि त्या प्रवासादरम्यान येणारे अनुभव जे तुम्ही आमच्यासाठी लिखित स्वरूपात आणताय, त्या सगळ्यासाठी खूप शुभेच्छा देते. आणि अशी थोडीशी अनवट वाटांवरची पुस्तकं वाचायला आम्हाला खरंच आवडेल. मगाशी मी हे बोलले, पण पुन्हा एकदा उद्धृत करावं असं वाटलं म्हणून सांगते. आणि थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, थोडं घड्याळ धावतंय. तर राजेश्वरी ताईंना एक प्रश्न छोटासा थोडक्यात सांगायला सांगते की आपल्यापेक्षा खूप काही वेगळ्या प्रजाती प्राण्यांच्या तुम्हाला तिथे बघायला मिळाल्या, किंवा अनेक घरांची रचना वेगळी, किंवा अनेक काही वेगळे पण जे आपल्या इथे बघायला मिळत नाही हे तिथे बघायला मिळालं. तर त्याचे पण काही फोटो असतील तर आम्हाला ते आवडतील बघायला. आणि एकीकडे पटकन तुम्ही जर अगदी 1-2 मिनिटात त्याच्याबद्दल बोललात तर आवडेल ऐकायला. निकोबार बेटांवर आम्ही फिरताना एक मोठं पोळपाट हालताना दिसला आम्हाला आमच्या गाडीजवळ. तर जवळ जाऊन बघितलं तर तो मोठा खेकडा होता. आणि तो खेकडा म्हणजे काय तर रॉबर क्रॅब किंवा चोरी करणारा खेकडा असं म्हणतात त्याला. अच्छा. तो झाडावर चढतो. नारळाचं जंगल आहे निकोबार बेट म्हणजे. तर हो, त्या ते मगाशी निकोबार बघितलं आम्ही. इतकं सुंदर. हा. आणि ते झाडावर चढतो, नारळ पाडतो, कुरतडून करवंटी कुरतडून तो खोबरं खातो. म्हणजे हा शाकाहारी खेकडा आहे. आणि गंमत म्हणजे मध्य निकोबार आणि हा आमच्या गाडीच्या खाली आलेला तो खेकडा. आणि हा. मध्य आणि दक्षिण निकोबार बेटांवर त्यांना खाणारी माकडं आहेत. म्हणजे माकडं आपण म्हणतो शाकाहारी हो. असतात. तर ही माकडं हे झू मधलं माकड आहे. तर हे निकोबारी माकड म्हणतात, क्रॅब इटिंग मंकी म्हणतात. ते फक्त अच्छा. ते खेकडे फोडून खातात. म्हणजे आम्हाला अच्छा. खूप गंमत वाटली ती की हा. क्रॅब इटिंग मंकी आणि नारळ खाणारा खेकडा हे फक्त. आणि अजून एक फळ तिथे पाहायला मिळतं, किनियाव म्हणून. तर ते किनियाव फळ मासे पकडायला म्हणजे छोट्याशा डबक्यामध्ये साचलेले मासे ते फक्त निकोबार बेटांवरच उगवतं. आणि ते ह्याच्या ऍपल सारखं साधारण हिरवं फळ असतं. त्यातला गर जर टाकला तर माशांना गुंगी येते. आणि बायका आणि म्हातारी माणसं हाताने मासे पकडून ते वापरतात खायला. बापरे. आणि म्हणजे ते फळ फक्त त्या ठिकाणी मिळतं. आणि ऑक्टोपस तर आमच्या समोर त्यांनी पकडताना आम्ही पाहिला. एक हार्पून म्हणून एक बाण असतो, लाकडाचा मूठ असते त्याला, आणि ती फेकली आणि त्याने तो हाताने ऑक्टोपस पकडला. आणि तिथल्या लोकांचं मुख्य म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं पोटापुरतं पकडायचं, खायचं, बाकीचं जास्तीचं आलेलं बापरे. परत समुद्रात सोडून द्यायचं. बापरे. तर असं वेगवेगळ्या गोष्टी तिथे भरपूर माझ्या पुस्तकामध्ये बघायला मिळते, वाचायला अगदी मिळते. अगदी फोटो अगदी. पण आहेत रंजक. खूप तुमचं एक छान. पुढचं पुस्तक येते फक्त 1-2 मिनिटात त्याच्याबद्दल जरा, कारण की ना ते खूप वेगळ्या विषयावरचे आणि तो अत्यंत महत्वाचा विषय आहे, म्हणून मला तो प्रश्न स्किप नाही करायचा आहे. तर त्या पुस्तकाबद्दल आणि त्या विषयाबद्दल सांगा जरा पटकन. माझी मुलगी जन्मतः अधू आहे, दुर्बल, शारीरिक मानसिक व्यंग आहे तिला. आणि तिचे जे आजार आहेत ते दर 2 वर्षांनी वाढत जात आहेत म्हणजे. आणि आम्ही इतकी वर्ष सगळीकडे फिरतोय दर 3 वर्षांनी. तर माझं पुस्तक असं असेल की मी आणि माझ्या मुलीचा आरोहीचा प्रवास, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले आलेले अनुभव, अपंगांसाठीच्या असलेल्या सुविधा, चांगल्या गोष्टी, मानसिकता लोकांची, त्या मुलांकडे बघण्याची,
किंवा एखादा धक्का पचवून बाहेर कसं पडायचं हे नवीन पालकांसाठी उपयोगी होईल अशा पद्धतीने, की खूप पालक नैराश्यग्रस्त होतात किंवा त्यांचे जवळचे त्यांना हिणवतात की तुला कसं काय असं मूल झालं म्हणून. त्यातनं कसं बाहेर पडायचं या दृष्टीने आणि थोडा तिचा आणि माझा सगळीकडे होणारा प्रवास कसा झाला आणि त्यात काय अडचणी आल्या आणि कशा बाहेर पडलो त्या अर्थाने मला लिहायचंय आणि सुरू आहे ते लिहायला. बघूया कधी होतंय ते. राजेश्वरीताई, खरंच खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की नवी उमेद मिळणं म्हणजे काय, तर ही अशी नवी उमेद तुम्ही अनेकांना देणार आहात. नवी उमेद प्रयत्न तुम्ही करते. त्या पुस्तकातून तुम्ही ती अनेकांना देणार आहात. जशी मार्क इंग्लिशमुळे अनेकांचं आयुष्य मार्गी लागलं किंवा असं आपल्याला म्हणता येईल, तसं तुमचं हे पुस्तक आम्ही आवर्जून त्याची वाट बघतोय. आज समाजातल्या अनेक घटकांना त्याची गरज आहे आणि ती गरज तुम्ही आहे. तुमच्या लिखाणातनं ती पूर्ण करत आहात. तुम्हाला त्याच्यासाठी खूप शुभेच्छा देते. पुन्हा एकदा जसं त्यांच्या बाबतीत मी म्हटलं सरांच्या की अनवट वाटा, तशी ही एक अनवट वाट जोखताय तुम्ही. त्याच्यावरनं तुमचा प्रवास चालू आहे आणि त्या प्रवासाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते. निकोबारची नवलाई तर इतकी आत्ताच अशी ह्या कार्यक्रमातूनच आमच्या मनामनात भिनलेली आहे की ते पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. वेळेअभावी अजून पूर्ण वाचायला वेळ मिळाला नाहीये, पण पूर्ण. खात्रीनं सांगते की मी ते पूर्ण वाचणारच आहे. संदीप सरांच्या अनेक पुस्तकांची ओळख आपल्याला या निमित्ताने आज झाली. संदीप सरांची पुस्तकं सुद्धा अर्थातच वेगळ्या वाटेवरची म्हणून ती वाचायलाच हवीत अशा कॅटेगरीमध्ये जी पुस्तकं असतात त्यातली ती सगळी पुस्तकं आहेत. संदीप सर, तुम्ही स्वतः हा बोला बोला राजेश्वरी. एकच बोलायचं होतं की त्यांनी हा. जसं मार्कचं सांगितलं तसं निकोबारला सुधारण्यात ज्यांचा हात आहे, जो भारताचा बेटावरचा एकमेव खासदार होते बिशप रिचर्डसन, ज्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण सन्मानाने गौरवलं होतं, त्याची माहिती पण माझ्या पुस्तकात आहे की त्यांनी अरे वा. प्रगती कशी केली. बरं, सुंदर. नक्कीच हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचायला सगळ्यांना आवडणार आहे. कारण तुम्ही म्हणलात तसं की सर्वसामान्यांना तिथे जाता तर येणार नाहीये. म्हणजे म्हणजे आम्ही असं नाही की अरे आपण स्वतः जाऊन बघूया कधीतरी, असं तर होणार नाहीये. म्हणजे कंपल्सरी आम्हाला तुमच्या पुस्तकातनच ती सफर करावी लागणार आहे आणि आम्ही ते अवश्य करू. संदीप सर, मी म्हणत होते की तुम्ही स्वतः अनेक हिमालयीन मोहिमांमध्ये सहभागी झाला होतात आणि स्वतः तुम्ही अनेकदा हिमालयामध्ये गेलेला आहात आणि तिथलं विपुल लेखन तुम्ही केलेलं आहे. एक छान ना, म्हणजे वसंत आबाजी डहाके यांचं जे यात्रा अंत्ययात्रा पुस्तक आहे त्यातली फक्त एक ओळ आहे, मला अगदीच राहवत नाहीये की इतकी सुंदर ती ओळ आहे ना, की ते असं म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी ज्या गंगेच्या पाण्यातून कुणा ध्यानस्थ तपस्व्यानं जे पाण्याचे क्षार चाखले असतील, तेच आज माझ्या पायाशी समुद्राचं पाणी होऊन स्पर्श करू पाहत असतील, तर हे किती रोमांचकारी आहे. इतकं सुंदर की त्या हिमालयातलं पाणी आज समुद्र होऊन आपल्या पायाशी येतं, हे किती सुंदर आहे. आणि खरंच मगाशी आपण उल्लेख केला की प्रवास वर्णनं आपल्याकडे किती जुनी आहे. तर कालिदासाचं मेघदूत तुम्ही म्हणालात, हे सुद्धा एक प्रवास वर्णनच आहे. की त्या यक्षानं केलेलं त्या अलकनगरीपर्यंत जाईपर्यंत इतके जे काही अप्रतिम सुंदर पर्वत, दर्या, खोरी, नद्या, वन, जंगल, इतकं सुंदर वर्णन त्यांनी हे सगळं केलेलं आहे की हे किंवा मी तर म्हणते अगदी आपण त्याच्याही मागे गेलो ना, तर गणपती बाप्पांनी जे छानपैकी केलं होतं की पृथ्वी प्रदक्षिणा म्हणून त्यांनी फक्त आई बाबांभोवती प्रदक्षिणा मारली, पण त्यावेळेला कार्तिकेय मात्र पृथ्वी प्रदक्षिणेला गेला होता. म्हणजे कार्तिकेयानी तेव्हा सुद्धा प्रवास केलेला आहे. म्हणजे आणि त्याचं वर्णन रामायणातलं सुंदरकांड जे आहे ते सगळं प्रवास हो, ते देखील प्रवास वर्णन आहे. म्हणजे प्रवास वर्णनांचा इतिहास जर आपण शोधायला गेलो तर खरंच पुराण काळापर्यंत आपल्याला कुठेतरी जावं लागेल आणि अक्षरशः आतापर्यंतचा इतका सुंदर प्रवास तो आपण आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये उलगडला. आपल्या सगळ्यांच्या आयुष्य प्रवासाबद्दल आपण बोललो. प्रत्येकाचा जन्मापासून मृत्यूपर्यंत हा एक प्रवासच चालू असतो आणि त्या प्रवासामध्ये अनेक बऱ्या वाईट अनुभवांना आपण सामोरे जात असतो. काही जण त्याच्याहून एक वेगळा प्रवास, जसा तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या वाटांवरनं केला, तो करत असतात. प्रवास खूप जण करत असतात, पण तो शब्दरूपामध्ये सगळ्यांपर्यंत मांडणं हे प्रत्येकाला जमत नाही. ते ज्यांना जमतं त्या साहित्यिक मंडळींमधले तुम्ही दोघं आहात आणि आज या निमित्तानं तुम्हा दोघांची आमची भेट झाली.
खूप छान अनुभव सांगितले. प्रवास हा माणसाला समृद्ध करणारा असतो, अनुभवांनी श्रीमंत करणारा असतो आणि ही श्रीमंती जी तुम्हाला दोघांना नक्कीच मिळालेली आहे, तुमच्याद्वारे आमच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि आमच्या सगळ्या रसिकांपर्यंत पोहोचलेली आहे. ही श्रीमंती, अनुभवांची श्रीमंती अशीच प्रत्येकाची उत्तरोत्तर वाढत जाऊ देत, अशीच आपण ह्या क्षणी एक सदिच्छा व्यक्त करूया आणि आजचा हा कार्यक्रम प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराबद्दलचा इथे थांबवूया असं आणि हा कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला त्याबद्दल मनपूर्वक तुमच्या दोघांचेही आभार मानते पुन्हा एकदा. आभार मानतो की आम्हाला बोलवलं तुम्ही आणि बोलायला संधी दिली. भटकंतीचं सूत्र निसर्गातल्या पाहिजे तर ते असं आहे, 4च ओळी आहेत. वाईज हो. ओल्ड आऊल लिव्हिंग इन अन ओक, हा द मोर ही सॉ द लेस ही स्पोक, द मोर आहा. द लेस ही स्पोक द मोर ही हर्ड, व्हाय आहा. कांट वी ऑल बी लाईक दॅट बर्ड. अशा त्या अरे इतकी खरंच, सुंदर खरंच, 4 ओळी आहेत ते आपलं खरंच. सगळ्यांचं प्रिन्सिपल पाहिजे. पण निसर्गामध्ये मुक्त विहार करताना ना खरंच म्हणजे आपण लहान होतो किंवा आपण पक्षी होतो, पंख अगदी नसलेले बरोबर. पक्षी होतो आणि हा अनुभव निसर्गाच्या जवळ गेल्याशिवाय येऊ शकत नाही, हे तितकंच नाही. खरं आहे. आणि असं हे छान प्रवास वर्णन ह्या साहित्य प्रकारामधला प्रवास इतका छान पद्धतीनं आज उलगडलाय आपण दोघांनी, तर मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा सांगते की आपलं हे जे कार्यक्रम आहे मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी आयोजित केलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, त्याच्यातल्या मराठी भाषेची महती सांगणारा हा जो अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा हा जो आहे गेले काही दिवस चालू आहे, अजून 28 तारखेपर्यंत चालू आहे. रोज संध्याकाळी 4 वाजता आपल्याला मिती क्रिएशन्स आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरती हे सगळं बघायला मिळणार आहे. आणि उद्याच्या डिजिटल ह्या सोहळ्यामध्ये आपण विज्ञान कथा लेखकांना काही भेटणार आहोत. सुबोध जावडेकर, डॉक्टर बाळा कोंडके आणि निरंजन घाटे या 3 विज्ञान साहित्यिकांना आपल्याला उद्या भेटायचंय. विज्ञान कथा लिहिणारे हे छान असे 3 लेखक आपल्याला उद्या भेटायला येणार आहे. त्यांची मुलाखत मी अनुया गरवारे धारप घेणार आहे. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरला कविता आणि गझल यांचा मिलाफ, कवितेतून गझलेकडे हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम होणार आहे, ज्यात गोविंद नाईक, मकरंद सावंत, बंडू अंधरे, डॉक्टर गजानन मिटके, शिल्पा देशपांडे, शिल्पा कावळे हे सहभागी त्याच्यामध्ये सगळे कलावंत आहेत. आणि त्याची निर्मिती संस्था सचिवालय जिमखाना या निर्मिती संस्थेकडून आयोजित असं हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.